SBI या बँकेचा KYC अपडेशन फॉर्म हा कसा भरायचा याचा डेमो बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथं ब्रँच नेम दिलेलं आहे. तर जी ब्रँच आहे तर ब्रँचचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर आपण टाकून घेऊया. तुमच्या बँकेची ब्रँच जे आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि लक्षात घ्या की हे लिहिताना सर्व जे लेटर्स आहेत ते ब्लॉक लेटर्समध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि हा फॉर्म भरताना ब्लॅक इंक म्हणजे काळ्या शाईच्या पेनानेच हे सर्व माहिती तुम्हाला या फॉर्मवर भरायची आहे. इथे अशी एक टिक दिलेली आहे की प्लीज फिल इन ब्लॉक लेटर्स ओनली अँड यूज ब्लँक इंक फॉर सिग्नेचर. सिग्नेचर करतानाही ब्लॅक इंकचाच तुम्हाला उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर ब्रँच कोड आहे, हा आपल्याला त्या ब्रँचमधून मिळून जातो, तो इथे टाकून द्यायचा आहे. डेट टाकून घ्यायची आहे. ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरत आहे त्या दिवशी डेट इथं टाकायची आहे तुम्ही. नंतर कस्टमर ID इथं CIF नंबर टाकायचा आहे तुम्ही, जो आपल्या बँकच्या पासबुकवर असतो तो नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. नंतर अकाउंट नंबर म्हणजे आपला जो खाते क्रमांक आहे तो तुम्हाला इथे अचूकपणे टाकायचा आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स, तर जे तुमची वैयक्तिक माहिती आहे ते तुम्हाला इथं भरायचे आहे. जसं तर इथे एक्झिस्टिंग कस्टमर ID आहे, पण जर ॲप्लिकेबल असेल तरच इथं भरायचं आहे. नेम, जे तुमचं नाव आहे ते इथं लिहायचं आहे. जे तुम्ही ID प्रूफ या फॉर्मला अटॅच करणार आहे त्यानुसारच इथं तुम्हाला लिहायचं आहे. प्रिफिक्स म्हणजे आधी श्रीमती काय आहे ते तुम्ही इथे लिहायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट नेम तुमचं नाव, मिडल नेम वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव, नंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव तुम्हाला इथं द्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ, इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे. आपण टाकून घेऊया. तुमची जे असेल तुम्ही इथे टाकायचे आहे. जेंडर मेल आहे फिमेल आहे, हा फॉर्म ज्याचा आपण भरत आहे ते मेल आहे फिमेल आहे, इथे तुम्हाला टिक करायचं आहे. नंतर मॅरिटल स्टेटस म्हणजे ज्याचा फॉर्म आपण भरत आहे ते विवाहित आहे की अविवाहित आहे, मॅरिड आहे की अनमॅरिड आहे, इथे आपल्याला त्याच्यासमोर टिक करायची आहे. नंतर नेम ऑफ फादर मदर म्हणजे वडील किंवा आईचे नाव इथे लिहायचं आहे. आणि इथे एक टिक दिलेली आहे की फादर्स नेम इज मॉन्डेटरी इफ पॅन इज नॉट प्रोव्हाइडेड. जर पॅन कार्ड तुम्ही इथं अटॅच करत नसाल या फॉर्मला तर तुम्ही वडिलांचं नाव इथं द्यायचं आहे. तर वडिलांचं नावसुद्धा फर्स्ट नेम, त्यांचं मिडल नेम आणि आडनाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. नंतर नंबर ऑफ डिपेंडंट म्हणजे तुमच्यावर किती फॅमिलीमधले किती जण अवलंबून आहे, 2 आहेत 3 आहेत, तुम्हाला इथे त्याचा नंबर द्यायचा आहे. नंतर इलिटरेट, मग फॅमिलीमधले किती अशिक्षित आहेत, अशिक्षित आहे का, यस ऑर नो. जर यस असेल तर इथं तुम्हाला त्याचं आयडेंटिफिकेशन मार्क्स, इथं ओळख चिन्ह तुम्हाला इथं द्यायचं आहे, लिहायचं आहे तुम्ही. नंतर नॅशनॅलिटी इन इंडियन अदर्स, तर इथं आपल्याला टिक करायचं आहे. कंट्री नेम, देशाचं नाव काय आहे, इंडिया. ऑक्युपेशन टाईप म्हणजे तुम्ही काय व्यवसाय करता. जो व्यक्ती हा फॉर्म भरत आहे, ज्या व्यक्तीची माहिती आहे ते काय व्यवसाय करतात,
सर्व्हिसवर आहेत, प्रायव्हेट सेक्टर आहे, पब्लिक सेक्टर आहे की गव्हर्मेंट सेक्टर आहे, हे आपल्याला त्यात तिथं टिक करायचं आहे. अदर्स आहे की स्टुडंट आहे, तिथे तुम्ही टिक करा. नंतर मंथली इन्कम काय आहे. जर तुम्ही व्यवसाय करत आहे, गव्हर्मेंट आहे, प्रायव्हेट सेक्टर, तर इथं तुम्हाला महिन्याला किती इन्कम आहे हे इथं लिहायचं आहे तुम्ही. म्हणजे धर्म कोणता आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरा असेल तर तुम्ही इथं लिहू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, याच्यामध्ये मोबाईल नंबर तुमचा इथे भरून घ्यायचा आहे. नंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी लिहून घ्यायचा. आणि जर ऑफिस किंवा रेसिडेन्शियल टेलिफोन नंबर असेल तर इथे लिहायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे बॅक साईडच्या पेजला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरताना कुठला आयडेंटिटी कार्ड इथं जोडत आहे तुम्ही, पासपोर्ट, वोटर आयडेंटिटी कार्ड की ड्रायव्हिंग लायसन्स, हे इथे तुम्ही टिक करायचं आहे. जर ड्रायव्हिंग लायसन्स जर तुम्ही टिक केलं तर त्याचा नंबर, मग कुठलंही आय कार्ड तुम्ही टिक केलं आयडेंटिटी कार्ड, तर डॉक्युमेंटेशन आयडेंटिफिकेशन नंबर इथं तुम्हाला इथं लिहायचा आहे. इश्यू डेट जी त्या कार्डवर असतेच, एक्सपायरी डेट इथे तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यानंतर 4ला आहे ॲड्रेस डिटेल्स. ॲड्रेस टाईप, मग तुम्ही निवासी आहे का तुम्ही बिझनेस करता आणि तिथे राहता भाड्याने, हे तुम्हाला इथे टिक करायचं आहे. ॲड्रेस तुम्ही तुमचा पत्ता इथे तुम्हाला द्यायचा आहे. नंतर कुठलं सिटी आहे ते द्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट, जिल्ह्याचं नाव इथे द्यायचं आहे. स्टेट कोणतं राज्य आहे, महाराष्ट्र इथे द्यायचं आहे तुम्हाला. आणि पिन नंबर द्यायचा आहे. जसे वरची डिटेल्स आहेत तसेच हे खालची डिटेल्स सेम आहे, तर यात भरायची गरज नाही जर हे भरलं आपण तर. त्यानंतर इफ द प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रोव्हाइडेड डज नॉट कंटेन करंट ॲड्रेस प्लीज प्रोव्हाइड एनी ऑफ द डॉक्युमेंट. मग याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय जोडलेलं आहे ते तुम्ही इथे द्यायचं आहे. युटिलिटी बिल, उपयोग, प्रॉपर्टी ऑफ म्युन्सिपल टॅक्स, हे इथं जर तुम्ही ॲड्रेस प्रूफ जर जोडला नसेल तरच हे तुम्हाला इथं भरावं लागणार आहे, अन्यथा भरायची गरज नाही. त्याच्यानंतर डिक्लेरेशन कम अंडरटेकिंग कम सेल्फ सर्टिफिकेशन आहे. इथे तुम्हाला इथं पासपोर्ट साईज फोटो तुमचा लावायचा आहे. इथं पेस्ट करायचा आहे, स्टेपल करायचा नाही आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे, तेही काळ्या शाईच्या पेनानेच सिग्नेचर करायची किंवा तुमचा अंगठा इथं घ्यायचा आहे. त्यानंतर प्लेस, तुम्ही जिथून हा फॉर्म भरत आहे त्या प्लेसचं नाव आणि ज्या दिवशी भरत आहे ते डेट इथे द्यायचे आहे.